तब्बल 1.5 तासाच्या प्रयत्नानंतर नाशिकमध्ये शिरलेल्या बिबट्याला पकडण्यात यश। बिबट्याच्या हल्ल्यात 2 नागरिक जखमी। गंगापूर रोड परिसरात बिबट्या शिरल्यानं भीतीचं वातावरण। बिहारमध्ये एनडीएला तिप्पट यश। बिहारमध्ये भाजप पहिल्यांदाच बनली नंबर 1 ची पार्टी। 92 जागांवर आघाडी घेत भाजप पहिल्या क्रमांकाच्या दिशेने, तर 84 जागांसह नितीश कुमारांचा जेडीयू दुसऱ्या नंबरवर। भाजपसोबत नितीश कुमारांच्या जेडीयूलाही चांगले यश। नितीश कुमारच पुन्हा मुख्यमंत्री होणार। बिहारमध्ये प्रो इन्कम्बन्सी मतदान। महिलांना 10,000 देण्याचा निर्णय सरकारच्या पथ्यावर। एनडीएच्या वाट्याला 50% आसपास मतं। तेजस्वी यादव यांच्या राजदसह काँग्रेसला मोठा फटका। गेल्या वेळी 75 जागांसह पहिल्या क्रमांकावर असलेल्या आरजेडीची 26 जागांवर घसरण। काँग्रेसची 19 वरून 5 जागांवर घसरगुंडी। चिराग पासवान यांच्या लोकजनशक्ती पार्टीची एनडीएला चांगली साथ। 29 पैकी 19 जागांवर आघाडी घेत पासवान यांच्या लोकजनशक्ती पार्टीची मुसंडी। पंतप्रधान नरेंद्र मोदी संध्याकाळी 7 वाजता भाजप मुख्यालयात जाणार। बिहारमधील एनडीएच्या विजयावर मोदी कार्यकर्त्यांना संबोधित करणार। प्रशांत किशोर यांच्या जनसुराज्य पक्षाच्या वाट्याला भोपळा। एकही उमेदवार शर्यतीत नाही। बिहारमध्ये एनडीएचा ऐतिहासिक विजय। राहुल गांधींनी देशात सुरू केलेल्या विषारी प्रयोगाला जनतेनं उत्तर दिलं। राहुल गांधी संविधानिक संस्थांचा जोपर्यंत अपमान करतील तोपर्यंत हीच अवस्था होईल, मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। राहुल गांधींसोबत जाणाऱ्यांची अवस्था काय होते हे बिहारमध्ये पुन्हा दिसलं। भाजप नेत्यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। काँग्रेस 2029ला इतिहासातील सर्वात लहान पक्ष होणार, बावनकुळेंची टीका। बिहार तो झाकी है, मुंबई अभी बाकी है। बिहारच्या विजयानंतर महाराष्ट्र भाजपचा नारा। बिहारमध्ये ट्रेलर, खरा पिक्चर मुंबई महापालिकेत दिसणार, अमित साटम यांचं वक्तव्य। महाराष्ट्रात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असते तर परिस्थिती वेगळी असती। तीच चूक काँग्रेसने बिहारमध्ये केली। ठाकरेंच्या शिवसेनेच्या अंबादास दानवेंकडून कान उघडणी। बिहारच्या निकालानं धक्का बसण्याची गरज नाही। एकदम महाराष्ट्र पॅटर्न। जी आघाडी सत्तेवर येणार याची खात्री होती त्यांना 50च्या आत संपवलं। बिहारच्या निकालावरून खासदार संजय राऊतांची पोस्ट। खासदार सुप्रिया सुळेंनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। वर्षा निवासस्थानी जाऊन घेतली भेट। युगेंद्र पवारांच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी भेट घेतल्याची माहिती। पुण्यातल्या नवले ब्रिज अपघात प्रकरणी ट्रक चालक, मालक आणि क्लीनर विरोधात गुन्हा दाखल। अपघातात एकूण 8 जणांचा मृत्यू तर 12 जण जखमी। मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत जाहीर। नवी मुंबई विमानतळावरून 25 डिसेंबरला पहिलं विमान उड्डाण घेण्याची शक्यता। सुरुवातीला डोमेस्टिक प्रवासी सेवा सुरू होणार, त्यानंतर टप्प्याटप्प्यानं आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतूक सुरू होणार असल्याची माहिती। दिल्ली स्फोटातील दहशतवादी डॉक्टर उमर नबी याचं घर आयडी स्फोटानं उडवलं। सुरक्षा दलाकडनं नबी याचं पुलवामातलं घर उद्ध्वस्त। स्फोटात वापरलेली कार डॉक्टर उमरच चालवत असल्याचं समोर।